या केळ्याचं नावाची टांग का उन्हात फिरायला लावतो. अरे खरे गुंड आहेत का? मला खरंच किडनॅप केलं तर? मैडम को पूछ लेंगे जरा, ताई को. ओ ताई 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 ताई, इथं साईनाथ केमिकल कंपनी कुठं आली? नाही, मला नाही माहिती. अजून आले नाहीत? किती वाजलेत? गुरुनाथ सुभेदारांना ऑफिस अवर्स काय त्याची कल्पना आहे ना? काय चाललंय गुरुनाथचं काय कळत नाहीये. 11 वाजून गेले ते अजून ते ऑफिसमध्ये आले नाही. ही काय कामाची पद्धत आहे? सर येतच असतील ते. हे बघा, मला पोलीस एक्सप्लेनेशन देऊ नका. सर मी फोन करून बघू का गुरु सरांना? काही गरज नाहीये, मी इथेच थांबतो. मग तो आज किती वाजता येत आहेत ते? अशाने कंपनीला हाच निर्णय घ्यावे लागतील. दिवसेदिवस ALF ची पत मार्केटमध्ये घसरत आहे. खर तर गुरुनाथने गांभीर्याने घ्यायला हवं, पण त्यांचं कामात लक्षच नाहीये. बरं कदम, जीवन कंपनीचं काय अपडेट्स आहेत? काय झालं? सर जीवन कंपनीने मार्केट सर्वेसाठी जी आयडिया मागितली होती त्यात राधिका मसाल्याची आयडिया त्यांना जास्त आवडली आहे. व्हॉट? हो सर, म्हणजे त्यांना जास्त लाईक्स मिळालेत. बघा कदम, बघा, एखादी गृहिणी जसं घर चालू शकते तसंच कंपनी चालू शकते. राधिका सुभेदार खर तर गुरु सरांच्या मिसेस, एक साधी सोजवळ गृहिणी, पण त्यांनी घराबाहेर पडून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. त्या ज्या पद्धतीने विचार करतायत, वागतायत, मेहनत करतायत आणि मुख्य म्हणजे प्रगती करतायत, ते खरोखर अप्रिशिएट करण्यासारखं आहे. हो सर. हो काय हो? अहो, लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपण त्यांची नेहमी खिल्ली उडवली, अपमान केला, पण बघा आज त्या कुठल्या कुठे आहेत. आणि आपले गुरु सर काय करतात काय ते? हे खूप गंभीर बाब आहे कदम. याचे परिणाम कंपनीवर तर होणारच आहेत, पण गुरुनाथच्या करिअरवरती होणार आहेत, लक्षात ठेवा. खरंच राधिका सुभेदारांना मी अंडरस्टिमेट केलं. हुशार आहेत त्या, पण हुशार आहे. एक विचारू का? विचारा ना. भैरवनाथ म्हटल्यावर मला कोणतरी ह्यूज असेल असं वाटलं होतं, पण तुम्ही तर लहानसे आहात. मग तुम्हाला येतंय ना? हे केलंय ना किडनॅपिंग आधी? हो ना, कधीपासून करतोय मी. खरं का? त्यांनी लूज बांधा, जरा टाईट होत आहे मला, लूज बांधा. हो हो मॅडम, खरं वाटलं पाहिजे की नको? पण मी ऍक्टिंग करते ना, तुम्ही टेन्शन का घेता? हे कुठेतरी आलं बहुतेक. समोर समोर. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, धरा. माझ्याकडे पॉइंट करा. तो हे बरे दिसते का? हा, रेडी ओरडू. हो. बचाव, बचाव. गॅरी, बचाव. पोलीस आले डायरेक्ट. त्यांना कसं कळलं? काढा. हो मॅडम, माझा मोबाईल वाजतोय. हॅलो. आता जीवन कंपनीची ऑर्डर तर पूर्ण होत आली. पण आपण याच्यावरती समाधान मानायचं नाहीये. अगदी खरं आहे तुमचं. तसंही आपण बऱ्याचशा कंपन्यांना ऑलरेडी अप्रोच झालेलोच आहोत. फक्त सध्याचं आपलं यश ते आपल्याला एनकॅश करता आलं पाहिजे. राधिका, माझ्याकडे म्हणजे माझ्या डेटाबेसमध्ये नवीन कंपनीजचे प्रोफाईल्स आहेत, सो आपण त्यांनाही अप्रोच करू शकतो. एक मिनिट. राजवाडे सरांचा फोन आहे. राजवाडे सर ALF कंपनीवाले ते का फोन करतायत? बघा ना काय म्हणतात ते, बघा तरी. हॅलो सर. मिसेस राधिका सुभेदार, मी राजवाडे बोलतोय ALF कंपनीमधून. बोला सर. खरं तर मला तुमचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. अभिनंदन कशाबद्दल? तुम्ही खरंच खूप छान काम करताय. खरं तर इतक्या थोड्या वेळात तुम्ही फार मोठ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. थँक्यू सर. नाही, माझं बोलणं कदाचित तुम्हाला खोटं वाटू शकतं, कारण याआधी मी तुमच्याशी ज्या पद्धतीने वागलो ती. इट्स ओके सर. सर, मला एकच तत्व माहितीये, इथे प्रत्येकाला पहिले सिद्ध करावं लागतं. नाही, माझ्या मनात आता काहीच नाही. आणि तुमचंही बरोबर आहे ना सर?
तेव्हा मला अनुभव नव्हता, आता तो मी मिळवलाय. त्यामुळे खरंच खरंच माझ्या मनात काही नाही. थँक्स राधिकाजी, थँक्स. खरोखरच तुमचं मन फार मोठं आहे. राधिकाजी, तुम्ही तर धूम मचवले मार्केटमध्ये. तुमच्या आयडियाजना किती लाईक झालेत. जीवन कंपनीच्या बाबतीतलं सगळंच मला कळलेलं आहे. तुमच्या आयडियाजही फार सुरेख आहेत. वाचलेत त्या मी, आणि त्यावर आलेल्या कमेंट सुद्धा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुड जॉब, कीप इट अप. थँक्यू सो मच सर. तुम्ही मला स्वतःहून फोन केलात, खरंच खूप बरं वाटतंय. आणि खरं सांगायचं तर थोडंसं आश्चर्यही वाटतंय. आश्चर्य का? नाही सर, काय तुम्ही आमच्या प्रतिस्पर्धी कंपनीचे असून सुद्धा इतकं छान आणि आत्मीयतेने बोलताय, म्हणून जरा आश्चर्य वाटतंय. मिसेस सुभेदार, मी खरंच मनापासून फोन केलाय. एका मोठ्या कंपनीचा हेड म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणून. मिसेस सुभेदार, सॉरी, मी तुम्हाला खूप अंडर एस्टिमेट केलं. नाही 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 सर, यात तुमचा दोष नाहीये. नाही, आपल्याकडे समाजात असं समजलं जातं की एखादी सामान्य गृहिणी असते, ती काहीच करू शकत नाही, ती कुठलेच निर्णय घेऊ शकत नाही. पण तिने जर मनात आणलं, ठोस निर्णय घेतले, काहीतरी केलं, तर ती असे गैरसमज दूर करू शकते, आणि तेच मी केलंय. येस राधिकाजी, अप्रिशिएट यू. यू आर एक्स्ट्राऑर्डिनरी. कीप इट अप अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. इट्स माय प्लेजर. वहिनी, राजवडे साहेबांनी तुम्हाला स्वतःहून फोन करणं हाच तुमचा विजय आहे. आणि राजवडे साहेब फोनवर काय बोलत होते हे मी जरी ऐकलं नसलं तरी खात्रीने सांगू शकतो, नक्कीच त्यांनी तुमचं कौतुकच केलं असणार. हो, तेच तर. मला त्याचंच आश्चर्य वाटतंय. वहिनी, पण काय कमाल आहे बघा. म्हणजे याच माणसाने कधी काळी तुमचा अपमान केला होता आणि आज तोच तुमचं कौतुक करतो. वो एक कहावत है ना, चढ़ते सूरज को हर कोई सलाम करता है, हर किसी का वक्त आता है. नाही, पण आता त्यांनी फोन केलाय ना, तर मला एक वेगळाच कॉन्फिडन्स आलाय. मॅम, आता तुम्ही बघाच, ऑल दीज पीपल ना वन डे ते समोरून अप्रोच होतील मॅम कामासाठी. तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. कोणती? तुमच्या सगळ्यांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे माझ्याकडे. काय? शन्याला किडनॅप केलंय. काय? काय शना किडनॅप झाली? काय म्हणताय तुम्ही? हो हो, सांगते सांगते, सगळं सांगते, ऐका. कन्हैया, कन्हैया, कुठे आहेस तू? इथे ये, गॅरी लवकर ये. कन्हैया, एक कॉल टाकलास ना तर इथं ढाका पोचवेन. नाही नाही, काही करू नका. शनाला मी सांगून ठेवतोय. सही जा रहा है बॉस, सही जा रहा है. हा, सही नहीं जा रहा है. तू पुढे नको जाऊ, नाही तर तो खरंच मारेल तिला. पैसे टाक म्हणतो ना. काही करू नका. शनाला प्लीज हात लावू नका. मी देतो ना तुम्हाला पैसे. पुरत काय बसलाय, दे ना पैसे, देऊन टाक ना. तुझी काय घाई आहे? तुला पैसे पाहिजेत की त्याला पाहिजेत? काय चाललंय ते? अरे काहीतरीच काय, मला कशाला पैसे पाहिजे असतील? ए, मार रे बाबा, मार, बिंदास मार, चल. नाही यार, केडा मूर्ख आहेस का? काय बोलतोस तू? दे पैसे दे. नाही नाही, तुम्ही अजिबात हात लावू नका. मी सांगून ठेवतो. प्लीज, मी आणलेत ना पैसे. अरे यार, गॅरी चल ना, लवकर पैसे दे ना. किती वेळ बांधून ठेवले, कंटाळा आला यार. मला पण चाकून कंटाळा आला. एक तर तुम्ही लेट आलात. कंटाळा आला तर मग टाक चाकू आणि जा ना निघून. इथे कशाला उभायचे ते? असं ठरलं नव्हतं. मी चाकू धरायचा मग पैसे घ्यायचे असं ठरलं होतं. ठरलंय म्हणजे कोणाचं ठरलंय? कोणी ठरवलंय? या नाही काय, मला काय विचारतो तू? हा, अरे तुझा चाकू, तुला काय करायचंय ते काय करायचं ते कर ना. मार दिला हवं तर. अरे केडे, काही काय बोलतोस तू? एका वय एका माझं. अरे तू काय बोलतोस काय? मग काय बोलणार काय? म्हणजे तिला बसायचा कंटाळा आलाय, त्याला चाकू धरण्याचा कंटाळा आलाय, तुला पैसे देण्याचा कंटाळा आलाय. अरे सगळ्यांनाच कंटाळा आलाय यार. कुणाला काय करायचं करा. हे मार रे, मार, बिंदास मार, चल. केडी, तू शांत बस बरं. हे बघ ना, काही होणार नाही. मी सांगून ठेवतो तुला. हा, हे बघा, तुम्ही काही करू नका. मी पैसे आणलेत ना. हा, हे बघा, हे पैसे आणलेत मी. हा, तुम्ही एक काम करा, तो चाकू दूर घेऊन इकडे या ना. मी तुम्हाला पैसे देतो आणि मग शनाला. हो आलो. या. हा, बघा बरं, चेक करा सगळ्या नोटा बरोबर आहेत का? हा, 2000च्या 1 2 3 4. आता नाही सोडत तुला मी. बोल, याच्या मागे मास्टर माइंड कोण होता? बोल. हा.
हे कोण हा कोण हा कोण कोण तू अरे तू काय मीच विचारतोय काय गुरु तू तिला सोडा. अरे वेळ आहेस का तू? माझं नाव कशाला घेतो? आपण दोघंही फसू. हात आहे का तुला? नाही मला हात नाही येते. हा मग मला धक्का मार, पैसे उचल आणि पळून जा. केड्या त्याला सोडू नको तू. हा धरून ठेव. मी पकडून ठेवलाय मी पकडून ठेवलाय. काय कळलं का? मला धक्का मार, पैसे उचल आणि पळ. अरे तुला तर आता मी अरे पैसे अरे काय देतो काय त्याला पैसे? अरे नाही मी वाचवले पैसे. पण तू ओकेस ना? तुला काही केलं नाही ना त्याने? नाही बेटा खूप डेंजर होता यार. डेंजर होता? अरे डेंजर कसला होता? एक नंबरचा पेदरट वाटत होता. कसं पाप्याचं पितर होतं पाहिलं ना? तर त्याला एक फाईट पण नाही मारली आणि गेला पळून असंच. पैसे पण नाही घेतले. हा ना काय हो ना काय? अरे म्हणजे डेंजर होता तो. अरे हो काय हो? असा कधी असतो का किडनॅपर? मला तोंड नाही दाखवलं त्याने. असा चेहरा दाखवून कधी पळून जातो का किडनॅपर? आता बघितलं ना मी त्याला. अरे म्हणूनच तर जास्त डेंजर होता ना. म्हणजे ते घाबरतात म्हणून चेहरा लपवतात. हा चेहरा दाखवून सगळं क्राईम करतो म्हणजे डेंजर नाही का? असला घाबरत नव्हता. एक नंबरचा बिंडो की. थांब आत्ता पोलिसांना फोन करतो. अरे नको ना पोलिसांना. अरे तो जर का पोलिसात गेला आणि मग सुटून बाहेर आला आणि परत मला किडनॅप केलं तर मला मारून टाकेल ना तो. बरोबर आहे सुटून येऊ शकतं. असं होतं. असं काही होणार नाही. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. ओके? पण तू मला फोन का नाही केलास यार? हो तू फोन उचलत होता का माझा? सॉरी. आता प्लीज ही रुसायची वेळ नाही. आपण आधी इथून बाहेर पडूया. ओके? हा चल दे पैसे. आता चल निघूया आपण. ओके? काही काळजी करू नकोस. काही होणार नाही आणि अजिबात घाबरू नकोस तू. ठीक आहे? याला म्हणतात हातातोंडाशी आलेला घास जाणे. बकुळा मावशी इकडे. हा ताई तुम्हाला सकाळी काय सांगितलंस? काय सांगितलं? शन्याला किडनॅप केलं म्हणून. हा खरं आहे ना? बिलकुल खरं नाहीये. सकाळी रस्त्यावरती हिंडताना पाहिलंय मी तिला. आज सकाळी बैताडासारखी हिंडत होती ती. ताई म्हणजे त्या अवधसेनं नाटक केलं की काय साहेबांकडून पैसे उकळवायला? आणि तुझ्या साहेबांना कळलं नाही ते? तुला बाळ आहेत साहेब. येथा आता आज येऊ दे यांना घरी. पुराव्यानिशी दाखवते यांच्या बच्च्याचं खरं रूप. आय एम सो सॉरी. माझ्यामुळे तुला एवढं सफर व्हावं लागलं. हो ऍक्च्युली गॅरी खूप त्रास झाला रे मला. अगं पण तू कशाला असं मूर्खासारखं वागायचंस मग? असं कसं तू रिप्लाय पण करत नव्हतास यार मला. हो माझं चुकलं. सॉरी. माफी मागतो ना आता. किती रूढ लागलास तू माझ्याशी. मला किती हर्ट झालं माहितीये. बच्चा चुकलं तर तुझं पण ना. हा कुणी सांगितलं होतं त्या सौमित्रीच्या मागे जायला? जरा काही विचार. तो म्हणे US ला घेऊन जाणार. खरंच घेऊन जाणार होतं का तुला? परत तसंच बोलतोय माझ्याशी यार. नको ना. तसं नाही बच्चा. पण आता पुढच्याला असं मूर्खपणा नाही करायचं. लक्षात आलं ना तुझ्या? हो हा एकदा हा आपलं पॅचअप झालं ना आता. हो आता सगळं झालं गेलं विसरून जा. मला आता परत त्या आठवणी नको. आता सगळं नव्याने सुरू करू आपण. हो ठीक आहे. आपण परत असं मूर्खासारखं वागायचं नाही. सांगून ठेवतो तू पण असं मुलगा बघायचं. तू हा सापडली का बच्चा? बाप्पा नाही इतकं ठसका लागण्यासारखं काय झालं? एवढंच विचारतेय. तिला किडनॅप केलं होतं तर सापडली का ती? तुला कसं कळलं? ते जाऊ द्या. आधी सांगा सापडली का? हो. मग आता तुमच्या बच्च्याला जरा सांभाळून ठेवा. काय कधी कधी ती हरवते, भरकटते. आता तर काय किडनॅपच झाली. तुम्ही तिला पाठवली का नाही होगे? झालं बोलून? नाही की अजून काही बोलायचंय तुला? नाही मला काहीच बोलायचं नाही. नाही आता सापडली आहे ना तर तिला बोलवा. बोलवा काय बोलवा? कशाला? मीठ मोऱ्यांनी दृष्ट काढायची तिची. बोलवा. राधिका उगीच फालतू काही बोलू नका. मी नाही बोलणार तिला. मला बोलायचंय तिच्याशी. मला या सगळ्यावरती विश्वास नाही बसून राहिला म्हणून. आता विश्वास काय नाही बसायचा याच्यात? मी सांगते ना तिला बोलवा म्हणून. अगं एखादी व्यक्ती किडनॅप होते तर तिच्यावर
तिला काय वाटलं तुला नाही कल्पनाही करू शकत नाही ग. चेहरा बघायला पाहिजे होता. बरं झालं मी वेळेत जाऊन सोडून आणलं ते. बोलायचंय म्हणे. तेच 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 सगळं विचारायचंय आणि हे सगळं ना तिच्या तोंडून ऐकायचंय. हो बोलवा तिला. ठीक बोलवतो. नाही तुझं त्याशिवाय समाधान होणार नाही ना. हा हॅलो बाय. शनाया जरा इकडे घरी आहे. राधिकाला बोलायचं. शनाया मी आहे ना. तू काय टेन्शन घेते. ये इकडे. नाही ऑरेंज. शनाया तुला किती वेळा सांगितलं. तू ये बरं जरा प्लीज. हा मी आहे बाकी कोणी नाहीये. तू ये जरा. नाही हे असं आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी डेंजरस घडलंय ना तर आपण त्याच्यावर संशय घेत राहायचे. उगीच काहीतरी शंका काढत राहायच्या का आता ती व्यक्तीच आपल्याला आवडत. घे बोल तिच्याशी. ये. काय शन्या बरी आहेस का तू. नाही तुला किडनॅप केलं होतं असं ऐकलं. बरी आहे का आता. नाही कसं केलं होतं तुला किडनॅप. असं म्हणजे मला काय माहिती. आय ओनली नो दॅट गॅरी सेव्ह मी बिकॉज ही लव्स मी. हे माझा विश्वास नाही बसून राहिला. तू तर एकदम टकाटक दिसून राहिली. मेकअप बिकअप जसाच्या तसा. वाटत नाही तुला किडनॅप केलं होतं. हे राधिका हे अशी उलट तपासणी करायला हे काय कोर्ट आहे का. आणि तू कोण वकील. थांबा ना तुम्ही. मी तिच्याशी बोलतेय ना. हा शन्या सांग कधी केलं तुला किडनॅप. मी पुण्याला जात होते तेव्हा ऑन द वे किडनॅप झाले. सकाळी सकाळी. मग काय मध्ये किडनॅपरनी तुला वेळ दिला होता का शॉपिंग करण्यासाठी. डोक्यावरती पडलीस का ग तू शन्या. आज सकाळी एकटीच बडबडत तू माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरती हिंडत होतीस. हे काही वाटते ते बोलू नकोस. तिथे कशी असेल ही? नाही मला माहिती होतं तुम्हाला विश्वास नाही बसणार म्हणून मी हिचा फोटो काढून ठेवलाय. थांबा. बघा अरे खोटं बोलते ती. हा जुना फोटो असणार ना. हो शनाया. हा जुना फोटो. राधिका हे बघ हे असले जुने फोटो दाखवून आम्हाला गंडवायचा प्रयत्न करू नकोस. बास झालं. नाही नाही जुना फोटो नाही हा. तुम्ही म्हटलेच डिटेल्स चेक करू शकता. आणि ड्रेस बघा ना हाच आहे. बघा जुना कसा असेल फोटो. अरे हा मी तिच्या त्या ऑफिसच्या रोडवर ना एक पार्सल घ्यायला गेले होते आणि मग तिथूनच मी डायरेक्ट पुण्याला जाणार होते. मग ऑन द वे किडनॅप झाले. पण त्या रोडवर तू कशाला गेली अशी. नाही पुण्याचा रोड कुठे हा रोड कुठे आणि तुझी कॅब किंवा बस त्या साईडने कशी जाणार होती. काय बोलतेस शनाया. तुझ्या बॅग्स का नाही दिसत आहेत त्या फोटोमध्ये. अरे फोटो एडिट केलाय त्यांनी. एवढी रिकामटेकडी नाहीये मी. शनाया काय प्रकार आहे मला खरं सांग. किडनॅपिंग झालं होतं ना म्हणजे हे नव्हतं झालं असं काही. हे नाटक होतं सगळं. अगं का केलंस हे तू. कशासाठी. पैशासाठी. तुमच्याकडनं पैसे लाटायचे होते हिला. अरे पण काहीतरी काय पैसे तुझे तुझ्याकडेच आहेत ना यार. नाही बस मला आता एक शब्द ऐकायचा नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. अरे गॅरी ऐक ना. शनाया मला काहीही बोलायचं नाही आणि ऐकायचं पण नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. पण मी खरंच पॅचअप साठी. मला पॅचअप करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. पॅचअप गेलं खड्ड्यात. निघून जा प्लीज. बाहेर ऐक तर आधी माझं. गॅरी काय तुझ्या तोंडावरती दार लावलं तरी कळलं नाही का ग तुला. किती निर्लज्ज आहेस तू. चल जा जा लवकर.
एक ना एक दिवस तुमच्या समोर तिचा खोटेपणा उघड होणारच होता. आता हळूहळू तिचा खोटा स्वभावही तुम्हाला कळेल. तुम्ही माणसं ओळखू शकत नाही, कधीच नाही.